नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं मास्टरमाइंड करिअर अकॅडमी या महाराष्ट्रातील सर्वोत्तम आणि तुमच्या लाडक्या व्यासपीठावरती सहर्ष असे स्वागत करीत आहे. आपण शिकणार आहोत आणि शिकत आहोत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र. खरं तर उद्या टीईटीचा पेपर होणार की होणार नाही या वादात या भानगडीत पडायचं नाही, होणारच आहे या दृष्टिकोनातून तयारी करायची. खरं तर आजचा दिवस आरामाचा दिवस ठेवायचा. तुमच्या शरीराला तुमच्या मनाला आराम मिळाला पाहिजे की जेणेकरून तुम्हाला उद्याचा पेपर मोठ्या उत्साहानं मोठ्या ताकदीनं द्यायचा आहे. म्हणून आज कमीत कमी अभ्यास करा. नवीन काही पुस्तक नवीन काही चॅनलवर शोधण्याच्या भानगडीमध्ये अजिबात पडू नका. भरपूर अभ्यास केलाय, आज थोडीशी रेस्ट घ्या. सोपं कमीत कमी वेळ अभ्यासाला द्या. 7-8 तास तुमची झोप झाली पाहिजे, कारण उद्या मग रिलॅक्स मध्ये पेपर द्यायचा आपल्याला. तुमची अध्यापन प्रक्रिया व अध्यापन प्रतिमाने नावाच्या टॉपिकची टॉपिक टेस्ट झाली होती. तर त्या टॉपिक टेस्ट मध्ये काही ना काही शंका असतील, काही ना या प्रश्नाचं उत्तर हेच का, अशा बऱ्याच गोष्टी. आणि म्हणून त्या टॉपिकचं विश्लेषण मी तुमच्या समोर अगोदर करतोय. प्रश्न क्रमांक 1 पाहूया. अचूक विधान ओळखा. अचूक विधान ओळखा म्हणजे काय, तर आपल्याला इथं बरोबर विधान जे आहे ते बरोबर विधान शोधायचं. अध्ययन ही शिक्षक विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रिया. पहिले वाक्य वाटायला बरं दिसतंय, परंतु ऍक्च्युली बरं नाहीये. शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यातील आंतरक्रिया म्हणजे अध्यापन असतं, अध्ययन नाही. म्हणून हे वाक्य चुकीचं आहे, बरोबर नाही. पुढे, अध्ययनार्थाच्या अध्ययनास प्रवृत्त व गतिमान करणारी प्रक्रिया म्हणजे अध्यापन व हे वाक्य बरोबर आहे. पुढे, विद्यार्थ्याच्या अध्ययनाची उद्दिष्टे साध्य करणारी अध्यापन प्रक्रिया हेही वाक्य बरोबर आहे. विद्यार्थ्यांचं जे उद्दिष्ट असतं त्यासाठी तर शिक्षक अध्यापन करत असतात, शिकवत असतात, म्हणजे तिसरं वाक्य बरोबर. चौथं, अध्ययन पद्धती समाजशास्त्री तर अध्यापन पद्धती मानसशास्त्री. तुम्हाला हेही बरं वाटत असन, तसं नाही, हे बरं नाही, तर हे उलट आहे. अध्ययन पद्धती मानसशास्त्री आणि अध्यापन पद्धती समाजशास्त्री. अशा रीतीनं चौथ्या क्रमांकाचं ड पर्यायचं जे विधान आहे ते सुद्धा आपल्या चुकीचं आहे. मग बरोबर किती सापडले आपल्याला? बरोबर सापडले आपल्याला ब आणि क. याचाच अर्थ पर्याय क्रमांक 2 उत्तर आपल्याला मिळालं. ब आणि क अचूक विधान. पहिल्या प्रश्नाचं उत्तर क्लिअर. याच्यानंतर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर पाहू. जॉन डुई यांची विशिष्ट रचनावादी पद्धती टिंबटिंब आहे. तर याच्यामध्ये शिक्षक प्रधान, विद्यार्थी प्रधान, शिक्षण प्रधान, वातावरण प्रधान. विविध प्रकारच्या अध्यापन पद्धती आहेत. त्या अध्यापन पद्धतींचं 3 गटामध्ये प्रामुख्याने वर्णन केलं जातं. एक असते शिक्षक प्रधान, दुसरे असते विद्यार्थी प्रधान आणि तिसरे असते वातावरण प्रधान. तर जॉन डुई यांनी जी पद्धती मांडलेली आहे ती रचनावादी पद्धती, ही वातावरण प्रधान आहे. 2010च्या डीएडच्या सीईटीला हा प्रश्न सुद्धा येऊन गेला. प्रश्न असा आलाय, कुमारावस्थेतील मुलांच्या योग्य विकासासाठी शाळेतील वातावरण पोषक असावे असं मत कोणी व्यक्त केलं? तर जॉन डुई. झाला दुसऱ्या क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर. आता तिसरा क्रमांक, अयोग्य जोडी ओळखा विचारले. अयोग्य म्हणजे काय, तर चुकीची जोडी आपल्याला ओळखायची. पहिलं पाहूया, सॉक्रेटिस औपचारिक अध्ययन पद्धती. सॉक्रेटिसने मांडलेली शिल्पकार पद्धती औपचारिक अध्ययन पद्धती म्हणून ओळखली जाते. म्हणजे पहिली जोडी बरोबर आहे, पण आपल्याला चुकीची शोधायची. दुसऱ्या हर्बर्टची पंचपदी तुम्हाला माहिती आहे, तर या हर्बर्टने संप्रेषण अध्यापन पद्धती मांडली, हेही जोडी बरोबर आहे. तिसरी डॅनियल गोलमन. या डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्ता मांडली, हेही तुम्हाला माहिती आहे की डॅनियल गोलमन भावनिक बुद्धिमत्तेचे जनक. आणि चौथा पर्याय, कार्ल रॉजर्स पर्यवेक्षित अध्ययन. तर कार्ल रॉजर्स यांनी स्वयं अध्ययन नावाची संकल्पना सर्वप्रथम मांडलेली आहे, पर्यवेक्षित अध्ययन नाही. आणि म्हणून पर्याय क्रमांक 4 जो आहे तो पर्याय क्रमांक 4 चुकीचा आहे. चुकीची जोडी, अयोग्य जोडी ही आहे पर्याय क्रमांक 4, म्हणजे आपल्या तिसऱ्या क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर 4. नेक्स्ट, श्रवण शक्ती कमजोर असल्यास टिंबटिंबवर अनिष्ट परिणाम होतो. श्रवण शक्ती म्हणजे ऐकायला जर कमी असेल, ऐकायला येत नसेल, तर होतं काय, बोलता येत नाही. म्हणजेच काय, वाचाक्षमतेवर परिणाम होतो. वाचाक्षमतेवर जे लोक बहिरे असतात ते लोक मुके पण असतात. तर अशा रीतीने त्या साधा सोपा नियम आहे. नेक्स्ट,
अचूक विधान ओळखा. पुन्हा इथं अचूक विधान म्हणजेच आपल्याला बरोबर विधान ओळखायचं एकदम साधं सोपं आहे. पहिलं पाहूया, स्वयं अध्ययनाची कल्पना सर्वप्रथम कार्ल रॉजर्स यांनी मांडली. बरोबर, स्वयं अध्ययनाची संकल्पना जी आहे ती कार्ल रॉजर्स यांनी मांडली. पुढे उद्दिष्ट, बिंदू, संरचना, सामाजिक पद्धती, सहाय्यभूत पद्धती हे 4 अध्ययन प्रतिमानाचे अविभाज्य घटक आहेत, हेही बरोबर आहे. नेक्स्ट, अध्यापन प्रतिमानांचे जनक गोलमन यांना म्हटले जाते. नाही, अध्यापन प्रतिमानांचे जनक ब्रूस जॉयस आणि मार्शविल यांना म्हणतात, आपल्याला माहिती आहे. म्हणजेच डॅनियल गोलमन हे आपल्याला माहिती आहे भावनिक बुद्धिमत्तेचे जनक. हे वाक्य आपल्याला इथं चुकीचं सापडत आहे. पुढे डॉक्टर ब्रूस जॉयस व मार्शविल, खाली उत्तर आहेच, यांना आपण अध्यापन प्रतिमानाचे जनक म्हणतो, हेही वाक्य बरोबर आहे. बर, म्हणजे 1 2 3 असे 3 वाक्य बरोबर, एक चुकीचं आहे. ठीक आहे, पर्याय बघूया आपण. फक्त अ नाही, फक्त ब नाही, फक्त अ, फक्त ड. तर इथं अचूक ऐवजी मग तुम्ही चुकीचं करा, मग आपल्याला याच्यामध्ये उत्तर सापडेल. फक्त क चुकीचं आहे, म्हणजे इथं प्रिंटिंग मिस्टेकने अचूक झालेलं असेल, पण चुकीचे विधान ओळखा. फक्त क हे चुकीचं आहे, बाकीचे 3 बरोबर आहेत. चला 5व्या क्रमांकानंतर 6व्या क्रमांकाचा प्रश्न पाहू. खालीलपैकी अध्यापन प्रतिमानांची योग्य वैशिष्ट्ये कोणती? अध्यापन प्रतिमानांची योग्य वैशिष्ट्ये. अध्यापन प्रतिमानांना मानसशास्त्राची तात्विक बैठक असते. बरोबर, या प्रतिमानांमुळे विद्यार्थ्याला कोणत्याही एकाच साच्यातून बाहेर काढण्याचा प्रयत्न होत नाही, हेही बरोबर. म्हणजे काय, एकाच प्रकारच्या विद्यार्थ्याला घडवण्याचा प्रयत्न होत नाही, त्याला अनेक वेगळ्या वेगळ्या पद्धतीने शिकवलं जातं, घडवलं जातं. व्यक्तिमत्व विकास साधण्यासाठी प्रतिमाने उपयुक्त ठरतात, हेही बरोबर. 4था पर्याय, अभ्यासक्रम ठरवताना या प्रतिमानांचा असा आहे तर उपयोग होत नाही. होतो की अध्यापन प्रतिमानांचा उपयोग होतो, याचा अर्थ हे 4थंच वाक्य जे आहे चुकीचं. आपल्याला काय ओळख सांगितलंय, योग्य वैशिष्ट्य म्हणजे अ ब क, याचाच अर्थ आपला पहिल्या क्रमांकाचं पर्याय उत्तर बरोबर. आता जोड्या जुळवा नावाचा प्रश्न आहे. योग्य जोड्या लावा. जोड्या लावामध्ये आपले पहिल्यापासून निष्णांत, फक्त इकडच्या जोड्या वेगळ्या. पहिलं पहा, प्रशिक्षण प्रतिमान, निसंवेदन क्षमता प्रतिमान, वर्गसभा प्रतिमान, पृच्छ प्रशिक्षण प्रतिमान. 2008च्या DED-CET ला पृच्छ प्रशिक्षण प्रतिमान आलं होतं. टीईटीला हे सगळे प्रतिमान येऊन गेले, म्हणजे या अगोदर हे प्रतिमान येऊन गेलेले. पहा, मग याच्यामध्ये प्रशिक्षण प्रतिमान रॉबर्ट गॅनेच आहे. निसंवेदन क्षमता प्रतिमान हे जे उल्फ्स आहे. त्याच्यानंतर वर्गसभा प्रतिमान हे विल्यम ग्लॉसरच आहे. आणि पृच्छा प्रशिक्षण प्रतिमान रिचर्ड सचमनचं आहे. पाहूया, म्हणजेच 2 1 3 4 2 1 3 4 पर्याय क्रमांक 1 आपलं उत्तर आलं. 7वा प्रश्न आपला सुटला. नेक्स्ट, अध्यापनाचे प्रतिमान म्हणजे अध्यापन विषयक विचारांची पद्धती किंवा आकृतीबंध होय. ही व्याख्या कोणाची? अर्थात ही व्याख्या नॉलेज वरती, ज्ञानावरती आधारित असणारा हा प्रश्न आहे. तुम्हाला फक्त ते लक्षात ठेवायचे, पाठ करायचे. डॉक्टर गेज. 8व्या क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर झालं. 9वा, खालीलपैकी अध्यापन प्रतिमानांचा कोणता गट चुकीचा आहे? अध्यापन प्रतिमानांचा गट म्हणजे तुम्हाला माहिती आहे एकूण 24 प्रतिमान आहेत. या 24 प्रतिमानांचे 4 प्रकार पडतात. तर त्या 4 पैकी एक प्रकार नाही दिला, वेगळाच काहीतरी दिलाय, तो ओळखायचा आहे. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पहिला प्रकार आपण ज्ञान प्रक्रिया क्रम प्रतिमाने म्हणून ओळखतो. दुसरा प्रकार जो आहे व्यक्तिगत विकास प्रतिमाने म्हणून ओळखतो. तिसरा प्रकार जो आहे सामाजिक आंतरक्रिया प्रतिमाने म्हणून ओळखतो. 3 प्रकार आपल्याला माहिती आहे. पण हा बघा 4था काय आहे, व्यक्तिगत व्यवहार प्रतिमाने. हा प्रकारच नसतो, हा प्रकार नसतो. म्हणजे आपल्याला गट चुकीचा कोणता? तर हा गट. मग 4था कुठला राहिलाय? वर्तन परिवर्तन प्रतिमाने. याच्या जागेवरती वर्तन परिवर्तन प्रतिमाने पाहिजे होतं, ते बरोबर झालं असतं. चला 9व्या क्रमांकाच्या प्रश्नाचं उत्तर झाल्यानंतर 10. पुन्हा एकदा तुमच्या आवडीचा प्रश्न आला, जोड्या लावा. अध्यापनाची एकूण प्रतिमाने. इकडे काय 27 24 मॉन्टेझरी सामाजिक प्रक्रिया. तर अशा जोड्या लावायच्या, सोपं एकदम. एकूण अध्यापनाची प्रतिमाने आहेत 24.
दुसरं विद्यार्थी केंद्रित पद्धती, म्हणजे विद्यार्थ्याला केंद्रबिंदू मानून कुठली अध्यापन पद्धती किंवा शिक्षण पद्धतीमध्ये काय या जोड्या लावामध्ये, तर इथं मॉन्टेसरी. आणि अध्यापन ही अध्यापन प्रक्रिया जी आहे ती सामाजिक प्रक्रिया. अशा रीतीनं आपले 2, 3, 4 उत्तर क्लिअर झालं. 2, 3, 4 म्हणजे पर्याय क्रमांक 2. चला जोड्या. त्याच्यानंतर अचूक विधान ओळखा. चुकीचं अचूक याच्यामध्ये डोक्यात नीट क्लिअर पाहायचं की नेमकं काय विचारलं. 11वा प्रश्न, बरोबर वाक्य ओळखायचं. शिक्षक आणि विद्यार्थी यांतील आंतरक्रिया झाली तर अध्यापन परिणामकारक होतं. बरोबर. पुढे, शिकणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. हेही बरोबर आहे. शिकणे ही एक नैसर्गिक प्रक्रिया. तिसरं, सोप्याकडून कठीणाकडे हे अध्यापनाचे सूत्र आहे. हे पण सूत्र बरोबर. ज्या अध्यापनात कृतीला प्राधान्य नाही, त्या अध्यापनात विद्यार्थी समरस होतात. वाक्य उलट आहे. वाक्य खरं काय असायला पाहिजे होतं, ज्या अध्यापनामध्ये कृतीला प्राधान्य आहे त्या अध्यापनामध्ये विद्यार्थी समरस होतात. तिथं नाही दिलंय मुद्दाम फसवण्यासाठी, एका शब्दानं आपल्याला फसवलं असतं, पण आपण फसणारे नाही. ड पर्याय चुकीचा आहे. अ ब क बरोबर, म्हणजे इथं आपलं 4 नंबरचा पर्याय जे आहे ते उत्तर आहे अ ब क बरोबर. चला 11वा प्रश्न क्रमांक झाल्यानंतर 12वा. बरोबर विधान शोधा. पुन्हा एकदा बरोबर अचूक विधान शोधायचे. कथन म्हणजे व्याख्यान आहे. कथन म्हणजे व्याख्यान, म्हणजे कथन पद्धती एक अध्यापनाची पद्धत आहे, व्याख्यान पद्धती एक अध्यापनाची पद्धत आहे. नाही, पहिला पर्याय बरोबर नाहीये, पहिला पर्याय चुकीचा आहे. दोन्हीमध्ये फरक आहे. चर्चा पद्धती ही स्वयं अध्ययनास उपयुक्त नाही, म्हणजे चर्चा पद्धती ही स्वयं अध्ययनास उपयुक्त नाही असं म्हणणं नाही, उलट झालं. चर्चा पद्धती ही स्वयं अध्ययनास उपयुक्त आहे, म्हणजे हेही विधान चुकीचं आहे. पुढे, शिक्षकच विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठा प्रेरक असतो. अगदी बरोबर आहे. कितीही चांगला अभ्यासक्रम तयार केला, कितीही चांगल्या पद्धतीनं संपूर्ण स्ट्रक्चर शाळा बनवली सगळं, परंतु हे सर्व देणारा शिक्षक जर त्या लायकीचा योग्य नसेल तर विद्यार्थ्यांचं अध्ययन आणि शिक्षण योग्य होऊ शकत नाही. याउलट सगळी प्रतिकूल परिस्थिती आहे, मात्र शिक्षक आदर्श आहे, शिक्षकाचं वर्तन, शिक्षकाचं ज्ञान, या सगळ्याच गोष्टी अत्यंत चांगल्या असतील तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा चांगलं अध्ययन होतं आणि चांगलं शिक्षण होतं. याचा अर्थ हे वाक्य आपलं एकदम 100% बरोबर आहे. गेल्या 4 महिन्यापासून, विशेषतः 3-3.5 महिने झाले असतील, ऑगस्ट पासून आपली बॅच सुरू झाली. ऑगस्ट पासून आपली बॅच सुरू झाल्यानंतर 10 वर्षापूर्वी कुणी डीएड बीएड केलेलं, 15 वर्षापूर्वी कुणी डीएड बीएड केलेलं, म्हणजे एवढा मोठा गॅप असून पुन्हा एकदा स्पर्धा परीक्षा देण्यासाठी, विशेषतः आपली टीईटी देण्यासाठी तुम्ही सज्ज झालात. आणि मग यातल्या बहुतांशी महिला दिवसभर शेतामध्ये, दिवसभर कुठल्या ना कुठल्या कामामध्ये व्यस्त असणाऱ्या, रात्रभर बरेचसे मुलं सुद्धा अगदी हातगाडीवर काम करणाऱ्यांपासून आपल्या कोर्समध्ये, अशा सर्वांनी रात्रभर जागून अभ्यास केला. दिवसभर काम करायचं, रात्रभर जागून अभ्यास करायचा. हा कशाचा परिणाम आहे तुम्हाला माहितीये, आपलं मास्तर बी रातभर जागलेलं असते. आणि त्याच्यामुळे हा नियमच आहे शिक्षणाचा, मास्तर पेताड तर सारी शाळा पेताड. त्याच्यामुळं हा नियम एकदम बरोबर आहे. चौथं, निरीक्षणासारखे स्वयं अध्ययनासाठी दुसरे प्रभावी साधन नाही. सेल्फ स्टडी, स्वयं अध्ययन करायचं. आणि मग स्वयं अध्ययनासाठी श्रवण, निरीक्षण अनेक साधन आहे, त्यापैकी निरीक्षण हे सर्वात महत्वाचं साधन आहे असं यांना म्हणायचं. हे विधान बरोबर आहे. याचा अर्थ पहिले 2 चुकीचे, दुसरे 2 बरोबर आहे. क आणि ड उत्तर आलं पर्याय क्रमांक 2. झालं. 12 नंतर आपण पाहूया 13. विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्तीचा विकास टिंबटिंब पद्धतीमुळे येतो. हा प्रश्न टीईटीला पण आलेला आहे, सोपा प्रश्न अनेकदा येऊन गेलेला आहे. तर त्याचं उत्तर आहे स्वयंशोधन. ह्या पद्धती अध्यापनाच्या, अध्ययनाच्या आणि त्यामध्ये स्वयंशोधन. 14वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या विधानातून अध्ययन आणि अध्यापनातील फरक अचूक स्पष्ट होतो. अध्ययन एक प्रक्रिया आहे, अध्यापन एक प्रक्रिया आहे, आणि मग ही मानसिक क्रिया आणि एक सामाजिक प्रक्रिया. यामध्ये अचूक फरक या विधानांमध्ये दिलाय, तो आपल्याला ओळखायचा. अचूक स्पष्ट होते. पहिला पाहूया, अध्ययनाचा मुख्य आधार ज्ञानेंद्रिय. अगदी बरोबर. वाचताना, पाहताना आपण या ज्ञानेंद्रियांचा वापर करतो, तर अध्यापनाचा सामाजिक आणि सांस्कृतिक तत्वे. पहिलं वाक्य बरोबर आहे. दुसरं पाहू, अध्ययनात शिक्षकाचे वर्तन स्थिर
तर अध्यापनात विद्यार्थ्याचे वर्तन बदलत असते. उलट झालं. अध्ययनामध्ये विद्यार्थ्याचे वर्तन बदलत असते. अध्ययनामध्ये लर्निंग मध्ये विद्यार्थ्याचे अध्ययन बदलत असते आणि अध्यापनामध्ये शिक्षकाचे वर्तन स्थिर असते. अशा रीतीने हे विधान उलट आहे म्हणजे चुकीचं आहे. अध्ययन म्हणजे शिकण्यास प्रवृत्त करणे. अध्ययन म्हणजे शिकण्यास प्रवृत्त करणे आणि अध्यापन म्हणजे शिकवण्यास प्रवृत्त करणे. हे बी उलटच आहे. हे बी विधान चुकीचं आहे. म्हणजे काय तर अध्यापन म्हणजे शिकण्यास प्रवृत्त करणे. अध्यापन म्हणजे शिकण्यास प्रवृत्त करणे आणि याचा तर काही संबंधच नाही. म्हणजे हे तिसरं विधान सुद्धा चुकीचं आहे. आणि पुढे काय दिले वरील सर्व आपल्याला काय विचारलेलं खालील पैकी कोणत्या विधानातून अध्ययन अध्यापनातील फरक स्पष्ट एकच बरोबर सापडलं. चला पुढे जाऊया. परिणामकारक अध्यापनाची लक्षणे ओळखा. परिणामकारक अध्यापन म्हणजे चांगलं अध्यापन जे आहे ते चांगल्या अध्यापनाची काय लक्षणं असतात. पहिली गोष्ट उद्दिष्ट क्लिअर असतं की आपल्याला या लेक्चर मधून या अध्यापनामधून आपल्याला काय शिकवायचं हे शिकवणाऱ्याला डोक्यात फिक्स असतं. नाही तर काही जण वर्गामध्ये आल्यानंतर कोणाच्या जत्राची गोष्ट कोणाच्या भानगडीची गोष्ट काही गुरुजींच्या तर भानगडीतच तास संपतं. याचं काय कारण आहे की त्यांचं लेक्चरचं टार्गेट ठरलेलं नसतं, गोल ठरलेलं नसतं, म्हणजे अध्यापनाचं उद्दिष्ट ठरलेलं नसतं. चांगल्या अध्यापनाचं एक वैशिष्ट्य आहे की आज मला 1 तासामध्ये 1.5 तासामध्ये 2 तासामध्ये मुलांना काय शिकवायचं हे गोल ठरलेलं पाहिजे. दुसरं आहे व्यासंगी शिक्षक व सखोल विषय ज्ञान. हेही बरोबर आहे. त्या शिक्षकाला त्या अध्यापनाचा व्यासंग असायला पाहिजे, छंद असायला पाहिजे. त्याचबरोबर त्याला त्या विषयाचं सखोल ज्ञान माहिती असायला पाहिजे. ज्याला छंद बऱ्याचशा ठिकाणी असं झालंय की सरकारी पगार मिळवण्यासाठी बळजबरीनं इच्छा नसताना शिक्षण क्षेत्रामध्ये आले, शिक्षक झाले. त्याचा छंद वेगळा आहे, त्याची आवड वेगळी. ह्या शिक्षण क्षेत्रातलं त्याला काही बी माहिती नाही किंवा त्याची ती आवडच नाही आणि त्यामुळं त्याच्या व्यक्तिमत्वाचा विकास तिथं होऊ शकणार नाही. त्यामुळं त्याच्याच व्यक्तिमत्वाचा विकास झाला नाही तर पोरांच्या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास कसा होणार आहे. आणि म्हणून शिक्षक हा व्यासंगी असायला पाहिजे त्याच्या विषयासंदर्भात, त्याच्या क्षेत्रासंदर्भात. खर तर बहुतांशी सगळ्या भागामध्ये की समजा आठवड्यामधून 5 दिवस कामाचे आहे, 2 दिवस सुट्टीचे आहे, काहींना 6 दिवस कामाचे, 1 दिवस सुट्टीचा का दिला असतो कामाच्या ताणातून रिलॅक्स होण्यासाठी. मात्र माझ्यासारखे काही लोक आहे की ज्यांना कामातच एन्जॉय वाटतोय. त्याचं कारण असं आहे की तो व्यासंग आहे. व्यासंग आहे. जे विद्यार्थी यांनाच दैवत मानतात त्यांना महाबळेश्वरच्या थंड हवेची गरज पडत नाही. त्यांच्या लेक्चर मधून आणि विद्यार्थी सामोरं गेलेल्या परीक्षेतून जर त्या विद्यार्थ्यांना यश मिळालं, विद्यार्थी समाधानी झाले तर त्यांना महाबळेश्वरचं फील वर्गातच होते. अशा रीतीची परिस्थिती आहे. म्हणजे हे दुसरं विधान आहे. बरोबर आहे. मुलांना वैयक्तिक भेद करत नाही. मुलांना वैयक्तिक भेद करत नाही म्हणजे मुलांमध्ये वैयक्तिक भेद करत नाही. ठीक आहे. मुलांमध्ये अभिरुची निर्माण होते. बर मुलांमध्ये चारही विधान बरोबर आहे. म्हणजे इथं आपल्याला अ ब कड अशा रीतीनं चारही विधान बरोबर आहेत अध्यापन परिणामकारकतेचे. ठीक आहे. खालीलपैकी पर्यवेक्षित अध्ययनास संबंधीचे विधान कोणते. पर्यवेक्षित अध्ययन नावाचा एक अध्ययनाचा प्रकार आहे. जसं स्वयं अध्ययन असतं तसं पर्यवेक्षित अध्ययन. बर पाहूया काय संबंधीचे विधान कोणते नाही. नाही विचारले बा लक्षात राहू द्या. शेवटचा शब्द पाहूया. पहिलं शिक्षकाच्या मार्गदर्शनानुसार स्वतःच्या प्रयत्नाने ज्ञान व अध्ययन कौशल्य आत्मसात करणं. हे वाक्य पर्यवेक्षित अध्ययना संदर्भाचं नाहीये. हे वाक्य स्वयं अध्ययना संदर्भाचं आहे. म्हणजे आपल्याला चुकीचं शोधायचंय. हेच वाक्य चुकीचं आहे म्हणजे हेच उत्तर असायला पाहिजे. पण तरी आपण खाली चेक करू. सुनियोजित, सुसंघटित आणि दिग्दर्शक केले गेलेला विद्यार्थ्यांचा अभ्यास म्हणजे टिंबटिंब होय. तर याचं उत्तर आहे पर्यवेक्षित अध्ययन. याचं उत्तर आहे पर्यवेक्षित अध्ययन. पण आपल्याला चुकीचं शोधायचंय. बरोबर नाही. विद्यार्थ्याला अध्ययन प्रक्रियेत उत्तेजन, मार्गदर्शन आणि सहाय्य करून त्या स्वावलंबी व कार्यक्षम बनवण्याचे तंत्र. याचं उत्तर सुद्धा पर्यवेक्षित अध्ययनच. म्हणजे हे दोन्ही विधान बरोबर आहे पण आपल्याला बरोबर कुठे शोधायचं. आपल्याला चुकीचं. आपलं चुकीचं विधान उत्तर बरोबर असणार नाही. पुढं मार्गदर्शनपर व देखरेखी खाली केलेला अभ्यास याला सुद्धा पर्यवेक्षित अध्ययनच म्हणतात. म्हणजे
हे तीनही विधान जे आहेत, हे तीनही विधान पर्यवेक्षित अध्ययनाच्या व्याख्या आहेत आणि पहिलं स्वयं अध्ययनाची व्याख्या आहे, म्हणून आपलं पहिलं वाक्य बरोबर. खालीलपैकी व्याख्यान पद्धतीची अचूक मर्यादा कोणती? सर्वसाधारणपणे अनेक शाळांमध्ये जी व्याख्यान पद्धती वापरली जाते त्या व्याख्यान पद्धतीची जी शिक्षक केंद्रित पद्धती म्हणून ओळखली जाते त्या व्याख्यान पद्धतीवर दरवर्षी प्रश्न येत असतात. पहा, डेव्हिड आसुबेल यांनी आपल्या अध्ययन अनुदेशन नावाच्या उपपत्तीमध्ये व्याख्यान पद्धतीला फोकस केलेला आहे. तर या व्याख्यान पद्धतीच्या अचूक मर्यादा कोणत्या, म्हणजे त्या व्याख्यान पद्धतीमध्ये दोष काय? पहिलं, अवधानाचे केंद्रीकरण होत नाही. बरोबर आहे. व्याख्यान पद्धतीमध्ये काय होतं, गुरुजी एकटंच बडबड बडबड करीत असतं, बाकीचे सगळे माकडवानी बघतच असते आणि मग हे माकडे इकडे बघ तिकडे बघ अशी, आणि त्याच्यामुळे अवधानाचं केंद्रीकरण होत नाही. ही पद्धती लोकशाही तत्व प्रणाली धरून नाही. हेही वाक्य बरोबर आहे की व्याख्यान पद्धतीमध्ये एकटा गुरुजीच बडबड करीत असतो, बाकीच्यांना काय व्हॅल्यूच नाही आणि त्याच्यामुळे लोकशाही पद्धती नाही, इथं हुकुमशाही पद्धती चालते, एकट्या गुरुजीचंच राज्य चालतं. ओके, पाठ्यक्रम संपवणे सोपे जाते. बरोबर आहे. एकट्यानेच बडबड केल्यानंतर काय त्याला संपवायला लागत आहे, संपला ना 10 मिनिटं. अशा रीतीने तिसरं वाक्य बी बरोबर. चौथं काय, आर्थिक दृष्ट्या ही पद्धती खर्चाची आहे. खर्चाची नाही, वन वेज कॅसेट वाजवायची म्हणल्यानंतर खर्च कशाचा आहे, ही उलट स्वस्तात मस्त पद्धत आहे. म्हणजे हे वाक्य चुकीचं आहे. पहिले 3 बरोबर. मग आपल्याला काय विचारलेलं आहे, खालीलपैकी व्याख्यान पद्धतीची अचूक मर्यादा. बर, पाठ्यक्रम पण आपल्याला मर्यादा ओळखायच्यात. मर्यादा ओळखायच्यात. हा हे वाक्य बरोबर आहे पण हा फायदा आहे, दोष आहे, दोष नाहीये, गुण आहे. म्हणजे आपलं अ आणि ब हे दोनच उत्तर बरोबर असणार. पर्याय क्रमांक 3. चला, 18वा प्रश्न, खालीलपैकी चर्चा पद्धतीचे योग्य गुण वैशिष्ट्य कोणते? चर्चा. आता भारतातल्या माणसाला चर्चा तर काय विशेष नाही, चर्चा म्हणजे सगळ्यात गुरुजी धापा धापा कुठे ते तरी पोरं बोलत येतच, काय काय जणांचे मागचे पुढच्याच्या आठ दडून बोलते. आता बोलण्याने काय होतो कोणास ठाऊक. त्यातली त्यात जर महिला मंडळ असेल तर बाय बाय बाय, एखादी बाई तासभर घरात गप्पा मारल्यानंतर दारात उभी राहते, म्हणजे लय उशीर झाले बाई कामाला जायचं, 2 तास परत गप्पा हाणीते. तर हे अशी आपल्या भारतीयांची ती सवय. मग अशी जी अध्ययन प्रक्रियेमध्ये सुद्धा चर्चा पद्धत आहे. या चर्चा पद्धतीचे योग्य गुण वैशिष्ट्य कोणते ओळखायचे? विद्यार्थ्यांमध्ये नेतृत्व भावना निर्माण होते. बरोबर. अध्यापन प्रभावी होण्यास मदत होते. बरोबर. पुढे वेळेची बचत होते. नाही नाही नाही, चर्चेमध्ये उलट वेळ जास्त लागतोय याचा अर्थ आपल्याला हे नाही. शिक्षकांवरील वैयक्तिक मापाचा भार कमी होतो. बरोबर, हे बरोबर. याचा अर्थ अबड असा चौथा पर्याय उत्तर आपलं. 19, सेकंड लास्ट क्वेश्चन, खालीलपैकी विद्यार्थी प्रधान अध्यापन पद्धती कोणती नाही? विद्यार्थी केंद्रित, स्वयं अध्ययन विद्यार्थी केंद्रित आहे, चर्चा पद्धती विद्यार्थी केंद्रित आहे, पर्यवेक्षित अध्ययन विद्यार्थी केंद्रित आहे. मात्र हा दुसरा पर्याय कथन पद्धती ही शिक्षण केंद्रित आहे, शिक्षक केंद्रित आहे. म्हणजे शिक्षक एकटेच बोलत असतात, कथन करत असतात आणि बाकीचे विद्यार्थी ऐकत असतात. पर्याय क्रमांक 2 उत्तर. याच्यानंतर शेवटचा प्रश्न, या अध्यापन प्रतिमानात संयम, पुढाकार, तणावातही मनाचा समतोल सांभाळणे इत्यादी गोष्टी येतात. अध्यापन प्रतिमान 24, त्यांचे 4 गटामध्ये वर्गीकरण केले आणि हे 4 पर्याय आले. तर 4 पैकी कुठल्या प्रकारामध्ये संयम, पुढाकार, तणावातही मनाचा समतोल सांभाळणं इत्यादी गुणवैशिष्ट्ये दिलेली आहेत? तर त्याचं उत्तर आहे वर्तन परिवर्तन. इथं सामाजिक आंतरक्रिया प्रतिमानामध्ये सोशल इंटरफेअरला, सामाजिक आदान प्रदानाला महत्व आहे, सामाजिकीकरणाला महत्व आहे. ज्ञान प्रक्रिया म्हणजे ज्ञान ग्रहणालाच, व्यक्ती विकासाला, व्यक्तीमध्ये ज्या सुप्त शक्ती आहेत त्यांच्या विकासाला. आणि अर्थात आपलं उत्तर 2. अशा रीतीनं आपण अध्यापन प्रक्रिया व अध्यापन प्रतिमाने नावाची जी 20 प्रश्न, 20 मार्कांची टॉपिक टेस्ट घेतली होती, ज्याच्यामध्ये ज्ञान, आकलन आणि उपयोजन तीनही स्तरावरचे प्रश्न आपण पाहिले. उद्या तुमची परीक्षा, त्याच्यामुळे आज रिलॅक्स राहायचं. आज दिवसभरात जेवढे प्रश्न येतील तेवढेच बघायचे. आज दिवसभरात जेवढ्या टेस्ट सोडवायला येतील तेवढ्या टेस्ट सोडवायच्या. मार्क कमी पडले म्हणून टेन्शन घ्यायचं नाही. आज रिलॅक्स होण्याचा दिवस आहे. उद्या पुन्हा जोमाने आपल्याला शेवटची अंतिम लढाई जिंकायची आणि यासाठी तुम्ही
नवा पुस्तक, नवा संदर्भ साहित्य, नवा चॅनल शोधायच्या आज भानगडीत पडू नका. रिलॅक्स राहा. निकाल आपलाच लागणार आहे. आपल्याला चांगलं मेरिट येणार आहे. सकारात्मकतेने आज दिवसभर विचार करून आराम करायचा. आज या भागामध्ये इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद. थँक्यू.